मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सूरज चव्हाण आणि निखित आंबोळी यांच्यामध्ये तिकीट टू फिनाले हा टास्क रंगला आणि या टास्कमध्ये निखित आंबोळी ही बाजी मारत थेट पोचली, ती म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5च्या फायनलमध्ये. तर मित्रांनो, निखित आंबोळीचं फायनलचं तिकीट कन्फर्म झालंय. आता उरलेले 6 सदस्य हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. मित्रांनो, परवाच्या बुधवारी एक मिडनाईट इव्हेक्शन होणार आहे आणि त्या इव्हेक्शन अंतर्गत कदाचित एक किंवा मग 2 सदस्य हे मिडनाईट इव्हेक्शनमध्ये बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतात. तर कोण जाऊ शकतं या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? मित्रांनो, निखित आंबोळी ही थेट फायनलमध्ये पोचल्यामुळे निखित आंबोळी ही सेफ झाली. आता मला असं वाटतं ना, की कोण असणार टॉप 5 सदस्य? एकंदरीत बिग बॉसच्या घराचा खेळ पाहता नक्कीच निखित आंबोळी ही पहिली टॉप 5 कंटेस्टंट आहे. यामध्ये मी नक्कीच सूरजला ठेवेन, त्यानंतर अंकिता वालावलकर, त्यानंतर अभिजित आणि डी.पी. दादा, असे मी 5 सदस्य हे टॉप 5 मध्ये मी ठेवतो आणि हेच कदाचित टॉप 5 मध्ये असतील असं वाटतं. आता उरलेले जे 2 सदस्य आहेत ना, ते नक्कीच डेंजर झोनमध्ये असतील आणि उद्यापासून जे काही वोटिंग पोल येतील, मी देईन किंवा इतर कुठलेही चॅनलचे जे काही वोटिंग पोल असतील ना, ते याच पद्धतीने असतील. कदाचित वर्षाताई या बॉटमला असतील आणि त्यानंतर जान्हवी किल्लेकर या 5व्या आणि 6व्या क्रमांकावर वर्षाताई, अशीच काहीशी परिस्थिती असेल. तर मला असं वाटतं ना, की जान्हवी किल्लेकर आणि वर्षाताई उसगावकर या दोघींवरतीच बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार असेल. ज्या पद्धतीने सध्या वर्षाताईंवरती बिग बॉसचा वरदाहस्त आहे, तर मला असं वाटतं की येत्या बुधवारी किंवा गुरुवारी जान्हवी किल्लेकर या बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाऊ शकतात. आता बघू, जान्हवी किल्लेकर या कलर्सचा चेहरा आहे, त्यामुळे त्यांना पाठवतात का? जान्हवी नाही तर मग वर्षाताई, मग या दोघी नसतील तर मग मात्र हे जे टॉप 5 कंटेस्टंट असतील त्यांच्यापैकी कुठला तरी एक शॉकिंग सदस्य मिडनाईटमध्ये जाऊ शकतो. पण मला असं वाटतं की आता बस झालं. वर्षाताईंना बिग बॉसने सरळ नारळ द्यावा. याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे? काय वाटतं, कोण जाईल मिडनाईट इव्हेक्शनमध्ये? वर्षाताई, जान्हवी की या टॉप 5 म्हणजे टॉप 4 सदस्यांपैकी कोण जाऊ शकतं? माझं असं वैयक्तिक मत आहे की आता वर्षाताईनेच बिग बॉसच्या घराबाहेर जावं किंवा मग जान्हवी किल्लेकरने. याविषयी तुमचं काय मत आहे आणि तुमचा सपोर्ट या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत कोणाला असेल हे कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.